आणि ओला रुंदीकरण आणि खोलीकरणाची काम आपण सुरू केली. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण लोणी भापकरमध्ये सुद्धा जवळजवळ 9 किलोमीटर आपण काम केलेलं आहे एन्व्हायरमेंटल फोरमतर्फे. आणि मला सांगायला आनंद होतो की जो हा पाऊस अगदी थोडा पडला, पण त्या पावसामध्ये जे पाणी साठलेलं आहे ते जवळजवळ 36,000 कोटी 36 कोटी लिटर पाणी साठलेलं आहे. आणि तेवढंच साठणार आहे आणि तेवढंच मुरणारसुद्धा आहे. म्हणजे जवळजवळ ह्या भागामध्ये अतिशय पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं. पण या खोलीकरणामुळे आज या गावाला अतिशय चांगला फायदा मिळणार आहे. सगळ्या विहिरी इथल्या आजूबाजूच्या तुडुंब भरलेल्या आहेत, गावकरीही आनंदी आहेत. आणि हाच सगळ्यांना आता कळलेलं आहे की ह्या उपक्रमामुळे खरंच सगळ्यांना फायदा होतो आहे. म्हणून वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे वृत्तपत्र, ट्रस्ट सगळ्यांनी मिळून आता हे काम हाती घेतलेलं आहे. लोकांनाही कळलेलं आहे, गावकऱ्यांनाही कळलेलं आहे की ह्याचा फायदा आपल्याला होतो आहे. आणि म्हणून आज सगळीकडे बारामती तालुक्यामध्ये ही चळवळ सुरू झालेली आहे. पण मला सांगायला आनंद होतो की ही चळवळ आपण सुरू केली आणि आज ती तळागाळापर्यंत पोचलेली आहे. त्याचा सगळ्यांना फायदा होतो आहे. हीच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. अशाच प्रकारे आपण अजून काम करणार आहोत आणि ह्याचा तळागाळापर्यंत बारामती जनतेला ह्याचा उपयोग होतो आहे. दुष्काळाचं त्यांचं जे सावट होतं ते आता कमी होताना दिसतो आहे. अतिशय कमी पाऊस पडला आहे तरीही आज आपला थोडाफार फायदा झालेला आहे. अजूनही असाच पाऊस जाता जाता पडू दे असं गणरायाला आम्ही विनंती केलेली आहे आणि तसा पडेल अशी माझी मनापासून आशा आहे. आणि टँकरमुक्त गावं आपण ह्याच्यामुळे झालेली आहेत. आणि सगळेच बारामती तालुका टँकरमुक्त व्हावा ही आम्ही प्रार्थना देवाजवळ करत आहोत. आणि गावकऱ्यांचा आनंद बघून मनापासून हे काम केल्याचं समाधान मला आणि माझ्या टीमला आहे. आणि गावकऱ्यांची सुद्धा खूप हेल्प झालेली आहे, सरकारी अधिकाऱ्यांची हेल्प झालेली आहे. सगळ्यांचं मी आभार मानते, गावकऱ्यांचा आभार मानते. आणि सगळ्यांनी म्हणूनच पाण्याचं महत्त्व अतिशय आहे आता हे सगळ्यांना कळतं आहे. त्यांनी प्रत्येकाने जपून पाणी वापरावं ही मी यावेळेस सर्वांना आवाहन करते आणि तसं करतील अशी माझी आशा आहे. नमस्कार.